एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे आणि मेगा फायनलला मात्र सुरुवात होतीये. कोणता संघ फायनल गाठेल? 60,060 रुपयाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 35,035 रुपयाचा आहे. बेस्ट बॅटरसाठी 1515, बेस्ट बॉलरसाठी 1515, बेस्ट फिल्डरसाठी 1515 आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 3030. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पवन. पहिली ओव्हर चालू आहे. 5 ओव्हरची मॅच. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग करताना पाहिले गेले आहे. वाईट बॉल आहे. काल माहीम संघाने देखील भल्या भल्या संघांना धक्के देत असताना फायनल मध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे ते पण मॅच हलक्यात घेणार नाहीयेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे विशाल जावीर, काल मनीष बागडे यांचा देखील आपण आवाज ऐकला. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. गणेश कंसे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई. या बॉलवर फटका फसताना पहिला गेला. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 रन आहे. भाईने बोला 2 रन आहे तर 2 रन आहे. हा बोला तो बोला. मिलिंद पाचार मन्या. आज मस्त संडे पण आहे. तुमचे मोरे पण एन्जॉय करतात क्रिकेट. ते आज क्रिकेट एन्जॉय करतात, संडे दररोज एन्जॉय करतात. पासपोली पवई युवा स्टार पासपोली. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल. वा पवन, परफेक्ट पवन. जबरदस्त बॉल स्पिन केला आणि हलकासा बॉल कट केला. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल पिचिंग करताना पाहिले गेले. पवनचं व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. सूर्यवंशी सर, ते खूप महत्वाचं आहे. आता मध्ये व्यावसायिक क्रिकेट आता फास्ट झालंय की आता जो तो 6 मारायला जातो, परंतु तुमच्या काळचं क्रिकेट पहिलं स्पिन हलकं, म्हणजे खूप मोठमोठे संघ अंडरआर्म आणि ओरमचे देखील पाहिले गेले मुंबईच्या काण्या कोपऱ्यातून. स्ट्रायकिंगला ऋतिक जाधव वडाळ्याचे. या बॉलवर फटका दमदार आहे. बॉल मात्र डीप मध्ये निघून जाईल का? आणि हॅलो. चला बघता बघता एक षटकानंतरची धावसंख्या 8 अंकावर जाऊन पोहोचते. पवई जिंकणार की माहीम जिंकणार याकडे मात्र सर्वांच्या नजर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आज या क्रीडा स्पर्धेचा अंतिम आणि शेवटच्या सामन्याकडे आपण वळालोय. पारितोष ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. क्या बाते. गतवर्षी हादरा दिलाय आई गावदेवी संघ. पवईच्या संघाने यंदाच्या पर्वात देखील हादरा देणार का व्यावसायिक गटाला? नेहमीच तसं पाहिलं ना तर प्रेशर असतं व्यावसायिक गटावरती. स्थानिक संघाचं चॅलेंज असतं. चांगला बॉल. 22 रन मिळतोय. एक 5 ओव्हरला 50-55 ची धावसंख्या जर रचली तर पवई संघाची देखील स्ट्रेंथ आहे मोठं टार्गेट अचीव करण्याची. समोर खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळलेत प्लेयर आहेत तिकडे. 2 धावा कंप्लीट होतील. पहिली तर कंप्लीट झाली, दुसरीची मागणी देखील पूर्ण होतीये. ऋतिकची बॅटिंग देखील पाहण्यासारखी होती. ऋतिकने प्रत्येक बॉलरला कशा अंदाजामध्ये बॅटिंग करायची त्याने ठरवूनच काल तो परफॉर्मन्स दाखवला. वेगवान गोलंदाजाला पाठच्या झोन मध्ये टॅलेंटेड स्ट्रोक म्हणता येईल. काल 2-2 धावांचे स्ट्रोक त्याने मात्र जोडले गेलेत. पायातील बॉल हलकासा लेग साइडला फ्लिक केलाय. चुकी झाली. रूपांतर 2 धावांमध्ये. संजय, काल संजयचा षटकार देखील इकडे मात्र पाहण्यासारखा होता. संजयच्या षटकारामध्ये ताकद होती. काल खऱ्या अर्थाने षटकार जाणं म्हणजे त्या खेळाडूसाठी ती समेची बाजू ठरली. तो संघर्ष ठरलाय. यावेळेला उडवलाय. कॅप मध्ये खेळलेत. फिल्डर आहेत तिकडे पण झाडाला लागल्या कारणाने बॅटर तिकडे सुखरूप आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2-3 रन या मैदानामध्ये तुम्हाला धावांमध्ये अधिक जास्त सहकार्य करू शकतात. षटकाराच्या प्रेमात जास्त अधिक राहू नका.
षटकाराच्या मोहामध्ये कदाचित धोक्याची घंटा वाजेल. नाईस वन, चांगला बॉल. लेफ्टी बॉलर म्हटलं, लेफ्टी बॅटर म्हटलं तर डोकेदुखी असते बॅटरची आणि बॉलरची दोघांचीही. अपील होते बट बॅटर आहेत सुखरूप. स्कोर झालाय 16. 2 षटक आणि 16 धावा. 12 बॉल नंतरची 16 ही धावसंख्या. तसं पाहता विपक्ष टीमच्या विरोधात केलेली गोलंदाजी पवईच्या गोलंदाजाने अर्थातच इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळणार आहे. पुन्हा पवन सारख्या गोलंदाजाला विचारात आणलाय. अधिक जास्त काही धावसंख्या वाढू देऊ नये यासाठी धावसंख्येला कंट्रोल करूयात आणि एखादी विकेट मिळवता आली तर प्रेशर आपोआप क्रिएट करता येईल. या अनुषंगाने कॅप्टन आणि त्या टीमने घेतलेला हा डिसिजन आहे. पवन देखील त्याला कॅपेबल असलेली ही कामगिरी आज करत आलाय. पवनची बॅटिंग आपण पाहिली, पवनची वैयक्तिक खेळ पाहिली, बॉलिंग देखील चांगला परफॉर्मन्स करतोय. कोण जिंकणार? सर्वांचं लक्ष, सर्वांच्या नजरा या क्रीडा स्पर्धेवर. 4 कॅमेरा अँगल मध्ये श्री साईची ही संपूर्ण टेक्निकल डिपार्टमेंट आज 2 दिवस क्रीडा स्पर्धा कव्हर करतायत. संपूर्ण मुंबईकरांना आनंद देत आहेत त्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून. स्वागत आहे त्या संपूर्ण प्रेक्षकांचं देखील. दरम्यानचा बॉल दूर ठेवलाय, व्हाईट बॉल. षटकाराला पारितोषिक असणार आहे. प्रति षटकाराला आमचे राजेंद्र देसाई साहेब यांच्या वतीने 200 रुपयांचं पारितोषिक. सलगच्या 3 षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक. ह्या वेळेला पुन्हा चुकी केली जाते, व्हाईट बॉल. पवन आज आतापर्यंत केलेला परफॉर्मन्स, पवईकरांना केलेलं तू दिलेला आनंद, आणखी आनंददायी आनंद करायचा असेल तर तुझा परफॉर्मन्स इथे महत्वाचा राहणार आहे. पवईकरांच्या तुझ्याकडनं वाढलेल्या अपेक्षा सांगतायत की या ट्रॉफीवरती, पहिल्या चषकावरती आपल्यालाच नाव कोरायचंय. पण माहीम पॅकर माहीम हा संघ देखील व्यावसायिक गटापर्यंत का खेळत आलाय? कारण त्याने मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांची दहशत निर्माण केली. काल हादरे दिले मोठमोठ्या संघाला. ओहो, नाईस वन, चांगला स्ट्रोक. पण तिकडे मात्र फटका फसलाय. ऋतिक सारखा एक चांगला बॅटर मिळवले विकेट. पवनचं कौतुक. वाह डीजे वाह. खरं तर हे गाणं सुरुवात केली ते स्टॉप होऊ नये, हे ऐकतच राहावं असे काहीशी भावना प्रत्येकाची झाली. गणरायाचं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. परंतु मॅच आपल्याला कंप्लीट करायची, त्यामुळे कुठेतरी तुम्हाला देखील थांबायचंय. येणारा कालावधी आता गणेशोत्सवाचा देखील सर्वांना चाहूल लागली. जाऊयात मॅच कडे. हार्दिक आलेत. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आहे तिकडे. प्लेयर पण किती धावा होत आहेत कन्वर्ट. वाह, चपळाई दाखवली त्याने देखील तिकडे. तैनात केलाय. विनय मांजरेकर यांच्याकडे अनुभव आहे व्यावसायिक गटामध्ये, ते देखील आतापर्यंत खेळत आलेत. त्यामुळे स्थानिक गटाला घेऊन व्यावसायिक गटाच्या विपक्ष काय डावपे टाकायचे याचा अनुभव घेऊन पुढे चाललेत आपल्या संघाला घेऊन. गॅप मध्ये खेळलेत. लेग साईडची दिशा निवडली आहे. पहिली धाव पूर्ण. वेगाने फेकी आणि फेकी करत असता 2 धावा देखील मिळत आहेत. बॉलरच्या अंगावरती आकर्षक डिझाईन केलेलं टी शर्ट, बॅटरच्या अंगावरती टी शर्ट, नॉस्ट्राईक अँड बॅटरच्या अंगावर देखील टी शर्ट. म्हणजे काय तर मिळवली त्या लोकांनी मॅन ऑफ द मॅच. एक्स्ट्रा व्हाईट बॉल. पवन वाईट देऊन चालणार नाहीये. एक रन फरक दाखवू शकतो विजय आणि पराभवाचा. मॅचला मजा येणार. या देखील फाईट होणार. स्लोवर डिलिव्हर केलाय. प्लेयर आहे तिकडे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळलेला स्ट्रोक. फेकी केली लगेचच. बघता बघता आता या क्रीडा स्पर्धेचा अंतिम क्षण जवळ आलाय. कोण जिंकणार? सर्वांच्या नजर आहेत या क्रीडा स्पर्धेवर. क्रीडा स्पर्धेचं पारितोषिक देखील तशाच डिजिट मध्ये तयार केलंय. मला वाटतं न्यूमरोलॉजी फॉलो करतात गणेशजी कंसे. थोडा दूर ठेवलाय. नो बॉल. मिलिंद पचारणे सर आणि जितू कदम सर गेली 2 दिवस या क्रीडा स्पर्धेला देखील कव्हर करतायत.
अचूक पंचांची मागणी म्हणून संपूर्ण मुंबईभर या पंचांची देखील ख्याती आहे आणि त्याच्याचमुळे आज आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेला त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा भटकंती दिशाहीन गोलंदाजी एका मोठ्या बलाढ्य संघाच्या विपक्ष गोलंदाजी करत असता हे प्रेशर असणारच. स्कोर झालाय 25. षटक क्रमांक आत्ता तरी तिसरं सुरुवात आहे. बॉल झालेत 4 बॉल, शेवटचे 2 बॉल. पवनला काही दिलेत कानमंत्र, कशा प्रकारे करणार पुन्हा एकदा बॅलेन्सिंग गोलंदाजी. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. हार्दिक आणि संजय 2 बलाढ्य बॅटर माहीम पॅकर माहीम या संघाचे त्या स्थानिक परिसरामधून खेळत असता आज त्यांनी देखील आपल्या संघाची उंची गाठली आहे. मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन पोहोचलेत. ओहो नाईस वन, काय जबरदस्त क्लास स्ट्रोक पाहायला मिळाला. हलकासा ड्राईव्ह केला, 2 धावा. अलीकडे हार्दिकने देखील केसांची हेअरस्टाईल चेंज केली आहे. काल देखील आपण सांगितलं होतं की हार्दिकने देखील आम्हाला कळवलं ओमकार देसाईच्या कृष्णा सातपुतेच्या स्टाईल मध्ये आम्ही स्वतःला थोडस तयार करतोय. फुल टॉस बॉल लेग साईडला खेळले, फिल्टर आहेत तिकडे फेकी करतील. 1 धाव मिळते. ओव्हर संपली, 3 ओव्हर आणि स्कोर आहे 28. म्हणजे 12 बॉल अजूनही तुमच्या वाट्याला येणार आहेत. पण असलेल्या 12 बॉल साठी कोणत्या गोलंदाजाचा विचार होतोय? पवई पाचपोली युवा या संघाच्या वतीने आणखी एक युवक गोलंदाज कोण आहे? विनयजी कोणावरती देत आहेत ती जबाबदारी? 2 बॅटर तशी चर्चा देखील करतायत. आपल्याकडे 12 बॉल आहेत. स्कोर ग्राफ आतापर्यंतचा आपण घेऊन गेलेलो तो चांगला तर आहे, परंतु येणाऱ्या 12 बॉल मध्ये आणखी चांगल्या धावसंख्या जर आपल्याला सोडता आल्या तर या मॅचला आपल्याला सेकंड डावामध्ये आपल्या गोलंदाजावरचं दडपण कमी करता येईल. बॅटरने केलेली भूमिका त्यांच्या गोलंदाजासाठी सेकंड डावामध्ये तितकी उपयोगाची पडते. सांघिक खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. क्रिकेटची परिभाषा ओळखता आली तर क्रिकेट तुम्हाला जिंकता येतं. विजय आणि पराभव यासाठीच सुरू आहे ही क्रिकेटची एक भली मोठी क्रीडा स्पर्धा. छत्रपती शिवाजी महाराज चषक. गयास बॉलर क्रमांक 4. खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटला टॅप केलाय. प्लेयर आहेत तिकडे. बॉल आला लगेच फेकलाय. हेच करायचंय तुम्हाला. दुसऱ्या धावेसाठी विचार होण्या अगोदरच आपल्या नॉनस्ट्राईक एंडच्या बॉलरकडे बॉल दिला तर ती रन मात्र कंप्लीट होणार नाही. काय निर्णय होते? व्हाईट बॉल. हेरलं. संजयने देखील अचूकता दाखवली. बॉलचं जजमेंट देखील त्याचं चांगलं होतं. व्हाईट बॉल मिळतोय. कालच्या दिवसात देखील आपल्याला अनेक जबरदस्त मॅच पाहायला मिळालेत. मोठमोठे संघ कुठेतरी गारद केले गेलेत. बॅटकाट विनय आहेत तिकडे. विनयजी ट्राय करणार की काय बॉल साठी? तसं पाहता त्यांच्या वयाचा अंदाज बाळगता त्यांनी नाही घेतली ही रिस्क. तेच खऱ्या अर्थाने तेच खऱ्या अर्थाने योग्य आहे. कारण काही गरज नाहीये. स्वतःचं शरीर देखील आपल्याला सुखरूप ठेवायचंय. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं. मंदार देसाई असतील, राहुल वावळ असतील, चिराग छेडा असतील, स्वागत आहे. लकी नंबर 5. येस. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळतोय. 31 झाल्यात. 50-55 होण्याची शक्यता आहे. उर्वरित अजूनही 4थ्या षटकाचे आणि 5व्या षटकाचे बॉल आपल्याकडे आहेत. त्यामुळे येणाऱ्या बॉलवरती किती धावा? आणखी सलगचा दुसरा व्हाईट बॉल.
संजयची बॅटिंग मला वाटतं लाईव्हच्या माध्यमातून किंवा इकडे उपस्थित राहून या संघाने पाहिली आहे, काय त्याचा अटॅकिंग अप्रोच आहे हे बघितलंय. त्यामुळे संजयचा अटॅकिंग मोड ऑन होण्या अगोदरच लॉक करता येईल का यासाठी तो गोलंदाज ते प्रयत्न करत असतात. त्याची दिशाहीन गोलंदाजी मात्र इथे अनुभवायला मिळाली, पण योग्य टप्प्यावरती बॉलिंग अटॅक करावा लागेल. महत्वाचे विकेट आहेत, महत्वाचे बॅटर आहेत, मोठा संघ आहे. हो, चांगला बॉल, चांगला डिलिव्हर केलाय, पण त्याचा बॅटिंगचा जो फ्लो होता ओपन करण्याचा त्यावरनं कळालाय की संजय कोणत्या मोडवरती ऑन आहे. गायची बॉलिंग खरंच चांगली पाहायला मिळते. 2 एक्स्ट्रा झालेत, पण पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. 32. 3 बॉल अजूनही उर्वरित आहे षटका दरम्यानचे. लेग साइडला खेळले प्लेअर आहे तिकडे, फेकी केलाय, स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला संधी निर्माण झाली आणि संजयला माघारी जावं लागतंय. काय जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळालेत. फेकी केला, बॉल तिकडे कलेक्शन केलं आणि तदनंतर विकेट देखील मिळवली. वा, जबरदस्त. रिव्ह्यूची मागणी केली जाते. कुणाल घडगे, प्रसाद गाणेकर आपलं देखील स्वागत आहे. संजय डेंजर झोनला तिकडे आपल्याला नॉस्ट्राईक एंडला पाहायला मिळालेत. त्याने शंका उपस्थित केली, ऑन ग्राउंड डिसिजन आउट करून घोषित होते आणि रिव्ह्यूच्या मागणी करत असता संजयला मात्र पुन्हा माघारी जावं लागतंय. 25 मिनिटांचा कालावधी आहे, थोडं स्पीडअप करा. चला चला, बॅटर या लगेच. नेक्स्ट बॅटर मानस पाहायला मिळतील. युवा खेळाडू आहेत, यंग टॅलेंटेड प्लेअर म्हणून वाटचाल करतोय. मॅन ऑफ द मॅच, त्याच्या देखील अंगावरती ती जर्सी परिधान केलेला चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. चला चला, स्पीडअप करा. अजूनही शेवटचे 2 बॉल असतील या ओव्हरचे. खोलवर टप्प्याचा बॉल लेग साइडला खेळले, मिसफिल्ड होते. फायनल मॅच खेळतोय, एक एक चूक आपल्या संघासाठी बऱ्याच अडचणी वाढवू शकतात. चूक करू चालणार नाहीये. 1 टू गो. 33. वेगा स्ट्रोक खेळायचा होता, तिकडे मात्र नॉस्ट्राईक एंडला संधी निर्माण झाली. वाईटची घोषणा होतीये, पण नॉस्ट्राईक एंडला डेंजर झोनला आहे हार्दिक. पडताळणी करावी लागणार पुन्हा एकदा टीव्ही अंपायरच्या मदतीने. अंपायर कॉल असेल, काय आहे, बॉल डॉट होतोय की विकेट मिळते. हार्दिक स्वतःहून मला वाटतं कदाचित अँड बॅटर आउट. आणि हार्दिकला स्वतःला जाणीव होती की आपण आउट झालोय. स्वतःहून त्याने खेळाडू वृत्ती भावना दाखवत बाहेर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर मनीष मिलिंद सरांनी देखील आउट घोषित केलाय. काय रिव्ह्यू बघितलाय तुम्ही? थांबा पासपोली नाही, ऑर्गनाइज कमिटीचा हे झालंय. नाही अंपायरचं काही नाहीये आणि प्लेअरचं पण काही नाहीये. ओके,
हॅलो, चला बॅटर आउट आहे, दिलगिरी व्यक्त करतो दोन्ही संघांची. बॉल काउंट होतोय. येस, रनआउट झालेत, बॉल काउंट होतोय. 34 34 झाल्यात. शेवटची ओव्हर. बॉलर क्रमांक 5 सॅम्प्रस. तर षटक क्रमांक 5 साठी गोलंदाज आहेत सॅम्प्रस आणि बॅटर आहेत हरी, संघाचा कॅप्टन. काल हरीने देखील एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. आज पुन्हा हरीकडे ती संधी आहे. हॅरी, ओहो, नाईस वन, चांगला डिलिव्हर. बॅट व्हाईट बॉल. अगदीच अनोखे अंदाज में दिया हुआ ये डिसिजन. व्हाईट बॉल. रिव्ह्यूची मागणी पुन्हा एकदा पडताळणी करायची आहे. टीव्ही अंपायरच्या मदतीने निर्णय काही क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तिकडे गजानन पवार पडताळणी करतायत. येस, व्हाईट बॉल. दोघांचा रिव्ह्यू लॉस आहे. पहिल्या डावाचा दोघांचा रिव्ह्यू लॉस झालाय. षटक क्रमांक 5. चला, अंधार होण्याच्या अगोदर मॅच कंप्लीट करा. लेग साईडला खेळलेत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार काय? थांबावं लागतंय. एकच मिती आहे. लास्ट ओव्हर आहे. तसं पाहता धावसंख्या ज्या अंकावरती आतापर्यंत असणं गरजेचं होतं तशी काही परिस्थिती उद्भवलेली नाहीये. म्हणजे बॉलरने एक्स्ट्रा देऊन देखील बॅटरना लॉक करून ठेवलंय. स्विच केलाय. 2 धावा मिळणार काय? मागच्या झोनला 2 धावा आहेत. 2 रन मिळतील. चांगला स्ट्रोक. 2 मिळत आहेत. दोन धावा मिळत आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय 38. 50 धावा जरी झाल्या ना तरी टार्गेट अचीव करण्याची क्षमता आपल्या पवई पाचपोली युवा या संघाकडे आहे. 50 असो, 55 असो, 60 असो, परंतु शक्यता पाहूयात आपण किती धावा देतील. शेवटची ओव्हर आहे. मॅचला मजा येणार. पुन्हा एकदा आणखी एक त्याच झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल आलाय बाहेर. 2 धावा पुन्हा मिळत आहेत. 2-2 धावा फार महत्वाच्या आहेत. 2-2 धावांनी केवळ धावांमध्ये बदल होत नाहीये तर जिंकण्याला मदत होते. लक्षात घ्या. षटकार फार असे काही गरजेचे इथे तसं नाहीये. 30 बॉल मध्ये 50चं टार्गेट 2-2 धावांनी देखील कंप्लीट होतं. 40 झालेत. 3 बॉल 40 रन. शेवटचे 3 बॉल. मानस चांगले प्रयत्न करतोय. पुन्हा खेळलेत मानस पाठच्या झोनला आणि तिकडे मात्र होती संधी. हिट लागला असता तरी होती संधी. 2 मिळत आहेत. 2 कंप्लीट झाल्यात. 2 मिळाल्यात. विनय मांजरेकर बॉलवरती आले होते. शेवटचे 2 बॉल आहेत. 42. 42 धावसंख्या जाऊन पोहोचते. शेवटचे 2 बॉल पहिल्या डावाचे. आजच्या दिवसातील फायनलची मॅच. चांगला ड्राईव्ह केलाय. प्लेयर आहेत तिकडे. पवन आहेत. फेकी करतील काय? पवनने फेकला. मानस तिकडे विकेट जातोय. अवघी 1 रन. 43 झालेत. शेवटचा बॉल. 1 बॉल 2-3 रन आले तरी 45-46 जे टार्गेट असणार आहे त्या टार्गेट वरती मॅच अगदीच फाईट होऊ शकते. राहुल येत आहेत नेक्स्ट बॅटर. चला चला. छत्रपती शिवाजी महाराज चषक यंदा पुन्हा एकदा या वर्षामध्ये 6व्या पर्वामध्ये आपल्याला आयोजित करताना पाहायला मिळाली. आणि यंदाच्या कालावधीमध्ये देखील गणेशजी कंसे असतील, सागरजी पेजे, श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब या सर्वांनीच या क्रीडा स्पर्धेचं
हा उच्चांक ही क्रीडा स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती करताना दाखवून दिली, यशस्वी वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. आणि यंदाच्या वर्षी देखील आम्हाला देखील संधी दिली या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपले आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, 1 2 आणि 3, 1 2 3 रन मिळालेत. 3 धावांनी समीकरण आहे 46 टार्गेट जे 9व्या डावामध्ये तुम्हाला पूर्ण करायचंय. जशी 9व्या डावाला सुरुवात होईल मी थांबतो, आपली रजा घेतो आणि ही संपूर्ण सूत्र जबाबदारी देतो आमचे साथी समालोचक सागरजी मोरे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. शेवटचे 30 बॉलचा खेळ बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई 60,060 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 35,035. आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. पुढे दुसऱ्या डावाकडे पवई स्टार पासपोली त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर. माहीम टार्गेट आहे जिंकण्याकरिता 47 धावांची गरज आहे. या ग्राउंडवर 57 चेस झाले, त्यामुळे 47 व्हायला पाहिजेत. श्री साई स्पोर्ट्सची टीम देखील आपण युट्यूबला लाईव्ह पाहतोय. आमचे विघ्नेश, संतोष वराडकर, अक्षय कोळी आणि आयुष कदम. आणि हे गणेश कंसे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत, कारण की पवईमध्ये गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट देखील पाहिलं गेलं आहे. पवईच्या गल्ली गल्लीमध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री ध्रुवप्रिया प्रीमियर लीग देखील DPL ही देखील पवईकरांची पंचकुटी परिसरातील खेळाडूंची एक फायटिंग ती लीग पण पाहायला मिळते. ओरम ते ग्राउंड लपवून ठेवलंय पवईकरांनी. हा, पंचकुटीरवाल्याने मला असं वाटतं ते ग्राउंड लपवून ठेवलंय. हॅलो हॅलो हॅलो, प्रॅक्टिस नका करू मित्रांनो. सर्व आज आमच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे मित्रपरिवार देखील मॅच आनंद घेत आहे. तुमचं पण स्वागत आहे. आणि मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट बघणं, खेळणं हे नसा नसात आहे, रक्ता रक्तात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की मेगा फायनल तुमच्या समोर 6वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं. पहिलाच बॉल थांबून ठेवला गेलाय. वा, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली पियुषची. या बॉल देखील ऑफस्टिकला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि नो बॉल आहे. अंबरनाथ स्टाईनची बॉलिंग ऍक्शन जेव्हा मुंबईकरांना थोडं अडचणीमध्ये टाकलं, मग सुरुवातीला साई सारखा एक खेळाडू पाहिला गेला. भूषण शिशुपाल, ऋत्विक गोरडे, राज तेजी, कालू ताऊ, चिकू असे अनेक बॉलर्स तिकडून पाहिले गेले आणि मुंबई त्यांनी पण गाजवली. बाबू, त्यामुळे अशी ऍक्शन असणारे खेळाडू कमी पाहिले गेले. त्या बॉलवर देखील वाईट बॉल आहे. लेफ्टी आला त्यामुळे एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले. धावफलक जाऊन पोहोचतायत 3 या धावसंख्येवरती. 47 धावांचा पल्ला गाठायचा आहे. शेवटचा दिवस आणि शेवटची मेगा फायनल. या बॉलवर देखील मात्र इकडे चुकी होतीये. वाईट +1. चुकीला माफी नाहीये. सोडलं तर पळतय आणि धरलं तर चावतय. हॅशटॅग आमचे मित्र मंगेश गावडे. गणेश कलसे गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम राहिलं गेलं आहे. निलेशजी साळुंखे आपलं देखील स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आणि आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. निलेशजी साळुंखे, पवई पंचकुटीर परिसरातील सर्व आमचे मित्र क्रिकेट प्रेमी. या बॉल हाफ ट्रॅकर बॉल. वा, पियुषचा एक जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. मागे टप्पा ठेवला आणि सलमानला जागेवरच उभं ठेवलंय. बाउन्सर पाहिला गेला. गुड बॉल. 5 धावा झाल्या धावफलकावर. गुड बॉलिंग पियुषची प्लेन ऍक्शन आहे. जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी शैली राहिली गेली आहे. हलक्या बॉलचं क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. या बॉलला देखील हलकीशी एज घेतली गेली आहे. मानस तिकडे होते. मानसने चांगला बॉल कलेक्ट केला. सहा धावा झाल्या धावफलकावर. 41 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पवई युवा स्टार पासपोली या बॉलवर ठरवून खेळले गेले की ही ओव्हर एका दुसरी जाऊ दे, आपण सिंगल रन मिळते बॅटीने. 7 रन झाले धावफलकावर. 40 धावांचा अजूनही पल्ला गाठायचा आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला 4 कॅमेऱ्याने आपण ही लाईव्ह पण क्रीडा स्पर्धा पाहतोय. मेगा फायनल. एका साईडला स्थानिक संघ आहे पवईचा, पवई युवा स्टार पासपोली, त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर माहीम. या बॉल देखील वेगात बॉल. 1 रन तर कंप्लीट मिळतीये. लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहतो रन्स तिकडे मिळेल. 8 धावा झाल्या धावफलकावरती. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू 39 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. मानसला आता धाडस करावे लागेल. माहीमचा मानस करेल का धाडस? पहिलाच बॉल लेग ब्रेक आणि वाईट बॉल आहे. हलकासा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला गेला मानसने आणि तिकडे बॅटरला थोडंफार मात्र बाहेर पिचिंग केली गेली. वाईट बॉल आहे. या बॉलवर देखील एज घेतली गेली. खेळाडू आहे तिकडे, बॉल थोडासा मिस होतोय. स्ट्राईक येण्याचा चान्स आहे. पवन आणि सलमान थोडेफार अडचणीत आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मानस पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पवन आणि माहीमचा मानस. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आतमध्ये आणलाय बॉल. लेग बाईच्या रूपामध्ये सिंगल रन मिळतीये.
11 धावा झाले धावफलकावर. निलेशजी साळुंके आपलं पण स्वागत आहे. व्यासपीठावरती यायचं आहे आणि न चुकता दरवर्षी देखील या क्रीडा स्पर्धेसाठी येत असतात. जय महाराष्ट्र. या बॉल देखील समोर रवला गेलाय सलमानने. सुपर से ऊपर अपना है सलमान. आन बान शान सलमान. इट्स अ 6. काय मारलाय. जबरदस्त बॅटल पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. 30 धावांची गरज आहे जुनी मॅचला जिंकण्याकरिता. मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. 21 चेंडू आणि जिंकण्याकरिता 30 धावांची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. बॉलिंगसाठी मानस. स्ट्राईक एंडला सलमान. एक 6 तर आलाय. ये प्रभु ये क्या हुआ. डेड बॉल है. मोहे मोहे. नो बॉल है कि नो बॉल. नो बॉल है. प्लस है नाही. 18 धावा झाल्या धावफलकावर. सर्वांचं लक्ष याही मॅच वरती आहे. मेगा फायनल आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. माहीम विरुद्ध पवई. 60,060 रुपयाचं प्रथम क्रमांक कोण जिंकेल. 35,035 रुपयाचं द्वितीय क्रमांक कोण जिंकेल. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 हे 6वं पर्व गणेश कंसे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार दरवर्षी क्रीडा स्पर्धा ऑर्गनाइज करत असते. महाराष्ट्राच्या विविध भागातून खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा माहीमचे मानस. या बॉलवर ऑन द राईस उडवला गेला. फटका दमदार आहे परंतु नो बॉल आहे आणि नो प्लस 2 म्हणजे 3 रन तिकडे मिळतील. जर पवन आणि सलमान जर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच मध्ये खेळले तर इझिली सामना जिंकू शकतो पवई युवा स्टार पासपोली. ट्वेंटी 3 बॉल आणि 21 रन झाले धावफलकावर. जवळपास अर्धा पल्ला गाठलाय पवई युवा स्टार पासपोली. 21 रन झालेत. स्ट्राईकला सलमान जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतात दिवसभरामध्ये. या बॉलवर देखील खतरनाक फटका आहे आणि तिकडे 2 रन. जबराट सुपर स्ट्रोक खेळले गेले सलमान. ट्वेंटी 23 रन झाले धावफलकावरती. सर्व मुंबईकरांचं लक्ष देखील या क्रीडा स्पर्धेवरती आहे. मेगा फायनल देखील एन्जॉय करतात सर्व आमचे प्रेक्षक वर्ग. स्ट्राईकला सलमान. मेगा फिनाले छत्रपती शिवाजी महाराज चषकाची. या बॉलवर देखील फटका थोडा फसताना पाहिले गेले. हार्दिक तिकडे पोहोचता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चुकीला माफी नाहीये. चुकाल तर मुकाल आणि हुकाल पण. 25 धावा झाले धावफलकावरती. पवई युवा स्टार पासपोली संघाच्या देखील डगआउट मध्ये स्माईल या चेहऱ्यावरती की मॅच मध्ये आम्ही आलोय. एकोणीस चेंडू आणि 22 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता सलमान आणि पवन. परंतु शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाणार आहे नक्की आहे. दोन्ही टीम बॅलन्स आहेत. बॉलिंगसाठी मानस. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले आहेत.
सलमानच्या लहरामध्ये बॅटिंग करतोय. मित्रांनो, सलमानची बॅटिंग आवडली तर सलमानसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. जबरदस्त बॅटिंग. 26 धावा झाले धाव फलकावर. 18 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण मॅचला जिंकण्याकरिता. 18-21. चला थोडं स्पीडअप करायचं माईम बॅकर. जास्त वेळ घेऊ नका. थँक्यू. आपल्या ध्रुवप्रिय गणपती बाप्पाचा आपण ते गाणं ऐकतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं पुन्हा एकदा पियुषवर जबाबदारी दिली गेली आहे माईमचे. या बॉलवर सिंगल जरी खेळण्याचा प्रयत्न केला तरी ह्या ग्राउंडवर सिंगल डबलचं क्रिकेट पण खूप महत्वाचं. लेग बाईच्या रूपामध्ये रन मिळतीये. सलमान आणि पवनला माहिती आहे की पियुषची एका दुसरी ओव्हर आपल्याकडे 6 ला 7-8 रन जरी आले तरी खूप आहे. 5 रन आले तरी खूप आहे. कारण की शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपण चान्स घेऊ. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जातात. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा पियुष स्ट्रायकरला लेफ्टी बॅटर पवन. पवईचा पवन आपल्या टीमला जिंकून देईल का? या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे तिकडे आणि बॉल सिंगल रन मिळेल. मुंबईकर कंजूस आहेत क्रिकेटमध्ये. इझिली रन म्हणजे खेळणार आहेत. हलके हलके रन पण खूप महत्वाचे आहेत. कधी न थांबणारी मुंबई आणि घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई आहे. त्या मुंबईचं पवई नेहमीच चर्चेत राहिलंय. या बॉलवर परफेक्ट पिचिंग पाहिली गेली आहे. परंतु माहीमचा पियुष पण काही सोडणार नाहीये. मी देखील एवढा लांबून का आलोय. जबरदस्त बॉल पाहिला गेला. येतोय डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. समीकरण बदलताना पाहिला गेल्या जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील आपण पहिल्यांदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. हार्दिक तिकडे पोहोचतात. बेस्ट वर्सेस बेस्ट. पवन आणि सलमान एक्सपिरियन्स काय असतो ते दोघांनी पेश केलं की 1-6 आलाय. त्यामुळे कॅल्क्युलेशन बॅटिंग करतायत. या बॉलवर नो बॉल. नो +1 रन मिळतील 2. (31) 31 धावा झाल्या धाव फलकावरती. 16 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. थँक्यू. बोलेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्राईक केला सलमान. सलमानचा स्टान्स खूप चांगला आहे. ऑफ स्टिकला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील थांबून ठेवला गेला. पियुषने पुन्हा एकदा डॉट बॉल. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 13 बॉल 16 आणि रन करा गोळा. आणि क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा. छत्रपती शिवाजी महाराज चषक पवई पंचकुटीर. या बॉलवर फुल लेंगचा बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे तिकडे. 1 रन मिळतीये. पवनने कॉल दिलाय. पवईला थ्रो दिला होता परंतु थोडा मध्ये घाटकोपरला बॉल क्रॅच झाला. धाव जाऊन पोहोचतोय. 32 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 12 बॉल 15. चला थोडं स्पीडअप करा माहीम बॅकर. 12 बॉल 15 करायचे आहेत.
12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बत्तीस धावा झाल्यात. 12 बॉल 15 बॉलिंग साठी आपण पाहिलं तर येत आहेत. यशला आपल्या टीमला यश मिळवून द्यावं लागेल. यश येतात बॉलिंग साठी. माहीमचा महाराज चषकाची नेहमीच आम्हाला आठवण येईल. सेम फॉर्मॅट मध्ये क्रीडा स्पर्धा माहीमकरांनी देखील खेळली आहे. पहिलाच बॉल धीम्या गतीचा पाहिला गेला. यश नाकोडा मैदान नऊ तरुण प्रकाश मित्र मंडळाची ती क्रीडा स्पर्धा नेहमीच पाण्यासारखी राहिली गेली आहे. स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 33. स्ट्राईक एंडला पवन. सिंगल डबलचं क्रिकेट पवईकरांसाठी देखील तेवढंच महत्वाचं आहे. या बॉलवर नो बॉल आणि पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. समीकरण देखील तेवढंच महत्वाचं होतं या मॅचचं. मुंबईचं लक्ष या मॅच वरती आहे की फायनल कोण जिंकेल, टायटल कोण जिंकेल, 60,060 रुपयाचा मानकरी कोण ठरेल. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. अकरा चेंडू 11 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 11 बॉल 11. या बॉलवर लेग स्ट्राईकला फ्लिक केलं गेलं. इझिली एक रन मिळेल. मानस थोडे तिथे धडपडलेत परंतु एकच रन मिळेल. बॉल टू बॉलची मॅच कशी प्रकारे पाहायला मिळतीये. जबरदस्त खेळ पाहिला गेला. खुल्या गटाच्या अगेन्स्ट कसा खेळ करायचा. वेल प्लेड सलमान आणि पवन. गणेश कनसे यांनी इंटर 8 ठेवण्याचा फायदा हा झाला की स्थानिक गट संघ पण खुल्या गटाला फाईट करू शकतो. आणि आमचे डेकोरेटर रामा. मोस्ट वेलकम रामाजी, आपलं स्वागत आहे. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळले गेले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एक रन कंप्लीट होईल तिकडे. डायरेक्ट अमेझॉनच्या जंगलामधून बॉल बाहेर. थर्टी 39 धावा झाल्या धाव फलकावर. वेल बॅटिंग. जबरदस्त खेळ केला गेलाय. पवई युवा स्टार पासपोली. या बॉलवर देखील वेगळ्या स्टाईलने खेळले गेले तर 2 रन मिळतात तिकडे. फोर्टी 41 धावा झाल्या धाव फलकावर. मित्रांनो नाबाद 41 धावांची पार्टनरशिप पवन आणि सलमान. वा, लक्षात राहील अशी इनिंग पाहिली गेली मेगा फायनल मध्ये. टाळ्यांचा कडकडाट होतोय. आठ चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 8 बॉल 6. कोण जिंकणार पहा. मॅच आले 8 बॉल 6. या बॉलवर बॉल बाउन्स झाला. व्हाईट बॉल आहे. समीकरण पुन्हा एकदा फसताना पाहिलं गेले आणि आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. 8 बॉल 4. सलमान आणि पवन हे नाव लक्षात राहील मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आजची मॅच पाहता. या बॉल देखील फुलर लेंगचा बॉल कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला. हलकासा बॉल मात्र निसटला गेला परंतु खेळाडू आहेत. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे कधी काय होईल याचा नेम नाहीये. फक्त आणि फक्त जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. 7 बॉल 3. या बॉलवर कॅल्क्युलेटिव्ह सिंगल पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 2 धाब्यांची गरज आहे. हा, जर 6 मारून सामना जिंकवला तर चिराग गलंडे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. आणि गणेश कंसे यांच्या आयोजकांच्या टीम मधून 60,060 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
बॉलिंगसाठी हार्दिक येत आहेत, मॅच सोडणार नाहीत. हार्दिक देखील एक चालाक खेळाडू आहेत. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. प्रेक्षकांनो मॅच आवडल्यास देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. 6 बॉल 2 पैसा वसूल मॅच. 6वं वर्ष देखील सक्सेसफुल होताना पाहायला मिळत आहे. चिराग गलन यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा पुरस्कार 6 मारून सामना जिंकवला तर, परंतु पवन या बॉलवर फ्लिक केला गेला. 1 रन कंप्लीट होते. डबलचा कॉल होतो आणि चॅम्पियन होतोय संघ पवन युवा स्टार 5 पोलीस संघ. 6व्या पर्वावरती नाव कोरला गेलाय छत्रपती शिवाजी महाराज चषक.